जेव्हा तुम्हाला एकाच बॉक्समध्ये लेबल केलं जातं तेव्हा त्यातून बाहेर पडण्यासाठी खरंच हिंमत लागते। साई किशोर, जो एक व्हाईट बॉल स्पिनर म्हणून ओळखला जातो, त्याला लक्षात आलं की हा टॅग त्याचं खरं पोटेन्शियल दाखवत नाही। लिमिटेड ओव्हर्स फॉर्मॅटमध्ये तो बऱ्याच वेळापर्यंत खेळत होता, पण IPLचा त्याचा शेवटचा सीझन, जिथे त्याने 5 पेक्षा जास्त मॅचेस खेळल्या, तिथूनच त्याच्या एक्सपेरिमेंट करायच्या आणि ग्रो करायच्या जर्नीला सुरुवात झाली। बरेच वर्ष साई किशोर एक सायलेंट रेप्युटेशन घेऊन खेळत होता, डिपेंडेबल, डिसिप्लिन्ड आणि कन्सिस्टंट। तो अशा टाइपचा प्लेयर होता जो रोज हेडलाइन्स मध्ये नसायचा, पण त्याचे डोमेस्टिक परफॉर्मन्स नंबर्स सर्व काही सांगतात। पण त्याच्या शांत स्वभावाच्या आत एक असा प्लेयर होता जो रिस्क घ्यायला घाबरायचा। साईने स्वतः सांगितलं आहे की तो खूप दिवस सेफ खेळायचा, बॉलिंगमध्ये, माइंडसेटमध्ये, आणि एक्सपेरिमेंट करणे त्याला रिस्क वाटायचं, जसे एक अननोन पाथवर चालण्यासारखे। पण प्रत्येक क्रिकेटर शिकतो, प्रोग्रेस तेव्हा सुरू होते जेव्हा कम्फर्ट झोन संपतो। साईला कळालं की व्हाईट बॉल स्पेशलिस्ट हा टॅग तोडायचा असेल तर त्याला बाउंड्रीज मधून बाहेर पडावं लागेल, तेही लिटरल आणि मेंटल दोन्ही। आता ते टेक्निकवर नाही, माइंडसेटवर डिपेंड होतं। हा बदल एकाच दिवसात झाला नाही। हे सुरू झालं तेव्हा जेव्हा त्याने प्रत्येक चॅलेंजला एक एक्सप्रेशन म्हणून बघायला सुरुवात केली, रिझल्टची चिंता करणे सोडून प्रोसेसवर फोकस करायला सुरू केले, स्पिन बॉलिंगचा आर्ट एन्जॉय करायला सुरू केले, अँगल्स चेंज करणे, फ्लाईटवर काम करणे, इन्स्टिंक्ट्सवर भरोसा ठेवणे। यामधून त्याने एक मोठा कन्सेप्ट शिकला, ते म्हणजे फ्रीडम। हा फ्रीडम त्याच्या परफॉर्मन्समध्ये दिसायला लागला। तमिळनाडूसाठी डोमेस्टिक क्रिकेटमध्ये तो एक लीडर बनला, फक्त नंबर्समध्ये नाही तर ॲटिट्यूडमध्ये पण। क्लॅरिटीने बोल करणे, यंगस्टर्सला मेंटर करणे आणि एक कामनेस घेऊन खेळणे, हे सर्व सेल्फ बिलीफमधून येत होतं। आणि जो एक इंट्रोवर्टेड स्पिनर होता, तो आता गेमचा थिंकर बनत होता। नंतर आले IPL। गुजरात टायटन्स सोबत साईला एक परफेक्ट एन्व्हायरमेंट मिळाले, जिथे तो आपले डाऊट्स टेस्ट करू शकला। हार्दिक पांड्या आणि आशिष नेहरा सारख्या लीडर्सच्या गायडन्समध्ये त्याला स्वतःच्या डिसिजनवर भरोसा ठेवायचा कॉन्फिडन्स मिळाला। त्याचे डिमांड परफेक्शन नव्हते, त्यांचा फोकस प्रोसेस एन्जॉय करण्यावर होता। हा शिफ्ट त्याच्या करिअरमध्ये टर्निंग पॉइंट ठरला। IPL 2024 मध्ये साईला एक चांगला रन मिळाला आणि त्याने दाखवलं की तो बेस्ट टीम समोर पण स्टँड करू शकतो। त्याने घेतलेल्या विकेट्सपेक्षा त्याचा कंट्रोल आणि कंपोजर अधिक नोटवर्दी होता। प्रत्येक स्पेलमध्ये एक गोष्ट दिसली की तो घाबरत नाही, ट्राय करतो, फेल झाला तरी शिकतो आणि पुन्हा ट्राय करतो। साई किशोर अक्षरशः हे बोलतो की त्याच्या फेलियरकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललाय। पहिले तो म्हणत होता की मी एक्सपेरिमेंट करायला घाबरायचो, कारण मला वाटायचं फेलियरमुळे मी वाईट दिसेल, पण आता मला कळालंय की फेलियर शिवाय ग्रोथ होत नाही। हा माइंडसेट त्याच्यासाठी मोठे ट्रान्सफॉर्मेशन ठरले, कारण एकदा प्लेयरने फेलियरची भीती सोडली तर क्रिएटिव्हिटी ऑटोमॅटिकली येणार। आता साईच्या बॉलिंगमध्ये फ्लाईट आहे, व्हेरिएशन आहे आणि इंटेंट सुद्धा आहे। त्याची बॉलिंग फक्त रिस्ट्रिक्ट करत नाही तर अटॅक करते। फील्डवर त्याची एनर्जी दिसते, कारण तो आता खरंच गेम एन्जॉय करतो। नंबर्सच्या पुढे साईची कहाणी एक मोठा अर्थ घेऊन येते, सेल्फ अवेअरनेसचा। ग्रोथ नेहमीच सक्सेस मधून येत नाही, काही वेळा डिस्कम्फर्ट मधून येते। तो फक्त एक रिलायबल व्हाईट बॉल ऑप्शन म्हणून राहू शकला असता, पण त्याला त्यापेक्षा अधिक हवं होतं। फेम नाही, नंबर्स नाही, पण एक इव्हॉल्युशनचा सेन्स, एक सॅटिस्फॅक्शन। आता साई ग्रॅटिट्यूडचा माइंडसेट घेऊन खेळतो। प्रत्येक मॅच, प्रत्येक डिलिव्हरी त्याच्यासाठी एक अपॉर्च्युनिटी आहे आपल्याला एक्सप्रेशन द्यायची। तो आता स्वतःला आउटकमने जज करत नाही, पण इंटेंटने करतो। यंग क्रिकेटर्ससाठी साई किशोरची जर्नी एक इन्स्पिरेशन आहे। दुसऱ्यांच्या लेबल्सवर नाही, पण स्वतःच्या पोटेन्शियलवर भरोसा ठेवा। ग्रोथ तेव्हा होते जेव्हा तुम्ही एक्सपेरिमेंट करायचं धैर्य दाखवता, मिस्टेक्सची भीती सोडता आणि प्रोसेसमधून आनंद शोधता। जो एका वेळा कॉशियस स्पिनर होता, जो कम्फर्ट झोन मधून बाहेर येण्यास घाबरत होता, तो आता एक कॉन्फिडेंट, एक्सप्रेसिव्ह प्लेयर बनला आहे, जो प्रेशरमध्ये थ्राईव्ह करतो। साई किशोरची जर्नी दाखवते की करेज नेहमीच शब्दांनी दाखवायचा नसतो, काही वेळा तो एक सायलेंट डिटर्मिनेशन असतो। साई किशोरसाठी हे सक्सेस फक्त विकेट्स किंवा अवॉर्ड्सवर नाही, पण त्याच्या गेमवरचे प्रेम, त्याचा बॅलन्स आणि त्याच्या स्वतःसाठी एक नवं कनेक्शन येणार, हे खरंच त्याच्या जर्नीचं मीनिंग आहे। साई किशोरचं फिअरलेस माइंडसेट त्याला फ्युचरमध्ये इंडियाचा एक कम्प्लीट स्पिनर बनवू शकतो का? तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट्समध्ये कळवा। आणि अशाच क्रीडाविषयक ट्रेंडिंग अपडेटसाठी AGC स्पोर्ट्सला सबस्क्राईब करायला विसरू नका।